शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण वेलदोडा म्हणजेच इलायची शेतीबाबत कर्नाटक राज्यातील रामनगर जिल्ह्यातील शेतकरी संपत कुमार यांच्याकडून माहिती मिळवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इलायची ही एक महागडी आणि औषधी गुणधर्म असलेली मसाल्याचे पीक आहे। याचा वापर खाद्यपदार्थ, औषधे आणि सुगंधी उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो। संपत यांनी आपल्या शेतात नल्यानी ग्रीन गोल्ड नावाची व्हरायटी लागवड केली आहे। लागवडीबद्दल ते बोलतात की वेलदोड्याला 70% दमट वातावरणाची आवश्यकता असते। सहसा मसाले पीक सावलीत लागवड केल्या जातात, त्यामुळे इलायची हे पीक आंतरपिकासोबतच लागवड करावी। यामध्ये केळी, मक्का, अंजीर यासारख्या झाडांचा वापर करू शकतो। इलायची लागवडीसाठी तापमान हे 30 ते 32 डिग्री सेल्सिअस पर्यंत उपयुक्त ठरतं। संपत यांनी सेंद्रिय पद्धतीने इलायचीची शेती केली असून कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर केला नाही। त्यांनी जीवामृत, शेणखत, वर्मी कंपोस्ट वापरलेत। ते सांगतात की जून ते सप्टेंबर या दरम्यान इलायचीची लागवड करू शकतो। वेलदोडा मुख्यतः रोपाद्वारे लावला जातो। या रोपांमधील अंतर सुमारे 2 बाय 2 मीटर इतकं असावं। या पिकाला सातत्याने हलकी आर्द्रता हवी असते, यासाठी ड्रिप सिंचन फायदेशीर ठरतं। इलायची पिकामध्ये पाणी साठू देऊ नये, अन्यथा मुळांची कूज होऊ शकते। इलायचीची रोपं लावणी केल्यानंतर 2 ते 3 वर्षात उत्पादन सुरू होते। शेंगा पिवळसर होताच काढणीला सुरुवात केली जाते। एका झाडाला वर्षाला सुमारे 200 ते 300 ग्रॅम वेलदोडा मिळतो। वेलदोडा बाजारात महागाने विकला जातो आणि 1 किलोला त्यांना 2 ते 3 हजार दर मिळाल्याचे ते सांगतात। त्यामुळे शेतकऱ्याने आंतरपीक म्हणून या मसाले पिकांचा लागवड करावा आणि यातून चांगला नफा कमावा असं यांचं मत आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच कृषी मंत्रा YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।